मॉर्निंग मंडळी, आज आपला सेकंड ब्लॉग आहे. तर चला आता आपण आपला सेकंड ब्लॉग करून डेली तर आपला तेच सुरू राहणार आहे, ब्लॉगिंग. तर 15 डेज आपण चॅलेंज घेतला आहे. 15 डेज आपण ब्लॉगिंग डेली करणार आहोत. तर चला आज आपण बघू का बनवत आहे आपली मम्मी काय बनवत आहे आज? चवळीच्या शेंगाची भाजी, भात, पोळ्या. जोरानं बोल ना ग, आपल्या मंडळीला आवाज नाही जाईन. चवळीच्या शेंगाची भाजी, भात, पोळ्या. हा तेच. आता सकाळची तर आपली बस सुरुवात झालेली आहे. आता आपण तेच रेग्युलर करणार आहोत. व पाणी, चाय, डिटॉक वॉटर्स तर करणारच आहोत. आता बघूया समोर. चला, तुम्ही तर आपल्या ब्लॉगमध्ये राहाच आमच्यासोबत, हे की नाही? बरोबर. चला आता आपण गाणे लावूया. आणि काहून की आपल्या तुम्हाला तर माहीत आहे, गाण्याशिवाय आपले कामं सुरू होत नाही, हे की नाही? बरोबर. चला तर मम्मी लवकर स्वयंपाक जरा कर लवकर कर. अबे यार मम्मी मी कसं करू? मम्मी आता चला मम्मीला सांगूया आपल्याला का प्लॅनिंग सुरू आहे. तर मम्मी, मी फ्रेंड सर्कल सोबत घुमायला जाणार आहोत कळसुबाई हिल स्टेशन. जाऊ की नाही जाऊ? नाही जाऊ. काहून? अरे थंडी आहे जास्त. थंडी आहे तर काय झालं, पण एकच वेळा घुमायला जाते व्यक्ती. हात अशी करून टाक, मग पूर्ण व्हिडिओ खराब करून टाक तू तिथं ठेवलं. आता का करते, करा लागते, आहे की नाही मंडळी? बरोबर आहे. अरे यार जाऊ दे ना. नाही. हाव मंडळी, तुम्हीच सांगा, माझी मम्मी मानन की नाही मानन मला जाऊ द्यायला हिल स्टेशन वर कळसुबाई. झाले पाहिजे ना, फिरायला पाहिजे. फ्रीडम एकच वेळा भेटते, हे की नाही मंडळी? बरोबर आहे. मग नंतर तर फ्रीडम छिनून घेते, म्हणून तुम्हाला पाहिजे जेव्हा बी चान्स भेटला तेव्हा, आहे की नाही मम्मी? बरोबर. तर माझी मम्मी बडी आहे, तर माझी मम्मी तर मानूनच जाणार, मला माहित आहे. सॉरी. तर मंडळी आता आपण चाय मांडूया. डिटॉक्स वॉटर तर आपला झालेला आहे. माझी मम्मी तर झाला आता स्वयंपाक मम्मीचा. म्हणजे मम्मी राहिली तर करता नाही येत कोणते काम नाही. मम्मी रागावते, सर्वांचीच मम्मी रागावते. त्यांच्या विचार काम आपण आपले केले तर अशी गोष्ट आहे. तुम्ही सांगा मम्मी मानेल का नाही मानेल जायला? तुम्ही तर सांगून दिलं आहे बघा. मी सांगितलं का मम्मी मला जायचं आहे म्हणून, मम्मीवर आहे, पाठवेल का नाही पाठवेल. चला आपण आता आपला चाय मांडूया, दूध आणायला जाऊया. सगळ्यांचं घर असंच राहते यार, नाही ऐकत लवकर. मग 2-3 वेळा म्हणा लागते, तेव्हा कुठं ऐकते, हे की नाही? बरोबर. अशी गोष्ट आहे. नाही तर मग झाला. म्हणजे सगळ्याची फॅमिली म्हणजे हे प्रॉब्लेम आहेच की ते लवकर कधी ऐकत नाही. पहिले परमिशन नाही देईन, थोडंसं रागवेल, थोडंसं बोलेल. मग त्यानंतर माझी बहीण बोलेल. माझ्या घरी हे आहे, मी गेली तर माझी बहीण पण म्हणते हा कशाला पाठवलं. काळजी घेते यार. काळजीच्या याच्यावर कोणी नाही असू शकत, बरोबर. म्हणून काय तर होत आहे. चला तोपर्यंत आपण होत आहे. आता चाय झाल्यावर मम्मीने मी मिळून चाय पिणार. माझ्या मम्मीचं एकच काम आहे भाई, सकाळी बाहेर उभं राहणं, त्या बाहेर मग मैफिलमध्ये थोडं बसायचं. हे माझ्या मम्मीचं कन्फर्म आहे. ते भांडे कपडे मग ते आम्ही आरामशीर करतो.
चला तर असं असते ना का सकाळी सकाळी आपल्याला गाणे तर कन्फर्म आहे माझ्या घरी सकाळी सकाळी तुम्हाला गाणे ऐकायला मिळेलच मिळेल कारण की मी आहो तोपर्यंत तर राहणारच. तर अशी गोष्ट आहे मंडळी. चला आपण भेटूया जायच्या टायमाला. जसा कसा असं असते ना डान्स करणं हे कंपल्सरी असते. माझ्या घरी आता याच्यासाठी एवढी शांती आहे का माझ्या ताईची मुलं नाहीये. माझ्या ताईचे मुलं जर आले तर इथं एवढा पसारा आहे ते चांगला दिसतच नाहीये. थोडं मेन गरजा आमचं घर थोडं आहे पसाऱ्यावालं. पसारा म्हणजे कसं लहान लेकरं वगैरे राहते टाकते तर सगळं सामान जागेवर भेटणे जरुरी नाहीये. थोडं चिडावं लागते का कुठं गेलं जागा सामान कुठं गेलं तेव्हा कुठं ते भेटते आपल्याला. अशी गोष्ट आहे. मी मिले के जाऊं सबको मैं दिखाऊं क्या चिंता चिंता मम्मी बाहेरच बसून असेल मला माहित आहे. बाहेरच उभी आहे. हिला काही काम नाही आहे बाहेर उभी राहते. सकाळ तर अशी होते सकाळ सकाळी डिकॉट वॉटर प्या लागते शरीरासाठी. तुम्ही बी सांगा तुमची सकाळ कशी होते सांगू शकता कमेंट मध्ये सांगा बरोबर नक्की की कसा व्हिडिओ वाटते तुम्हाला कशा आहे कसं मी बनवला पाहिजे. एडिटिंग मला येत नाही बिलकुल नाही येत. मी आता शिकणार जेव्हा मला वाटणार तेव्हा की वेळ तर भेटला पाहिजे असं असते ना. पण मी एडिटिंग करत नाही बिलकुल पण एडिटिंग करत नाही व्हिडिओ मला येतच नाही. कोणी एडिटिंग करून देत असेल तर सांगा मला मी देणार माझा व्हिडिओ टाकायला एडिटिंग करायला. असं आहे. तुमची सकाळ अशी होते की नाही माहित नाही. माझी सकाळ तर अशीच होते. आता चाय बाय पेल्यावर माझी मम्मी म्हणून चला कामं करा मग कामं करा मग आपले लवकर फ्रेश होऊन जॉबले जा. बस हे काम आहे आमचं डेलीचं. असं असते. चला या तुम्ही बी प्यायला या तुम्ही बी पेत जा मंडळी. शरीरासाठी पेणं जरुरी आहे मंडळी. तुम्ही म्हणत असाल मी एनी टाइम किचन मध्ये राहतो तर काम नाही करत. यार करतो यार मी काम करतो खूप चांगलं काम करतो. फक्त इथं गॅस पेल्याचं काम करतो. स्वयंपाक येते आपल्याला पण ते वेगळी गोष्ट आहे. ते माझ्या मनात येते तेव्हा करते मी ते स्वयंपाक. नाही तर असं मला बिलकुल नाही आवडत स्वयंपाक करणं जास्त असं मी सांगत आहे. पण करून घेते. माझी मम्मी कधी नाही राहिली की मम्मीची तब्येत खराब झाली तेव्हाच मग मम्मीच करते. मम्मीच्या हातचं खायला खूप आवडते टेस्टी वाटते ना म्हणून. सगळ्यांनाच आवडते स्वतःच्या हातचं तेवढं नाही आवडत जेवढं मम्मी लोकांच्या हातचं आवडते. म्हणून म्हणते की मम्मीने हे केलं पाहिजे स्वयंपाक. नौके सजना सजना पे दिल आ गया सजना पे दिल आ गया नैनों में सपना सपनों में सजना सजनी पे दिल आ गया सजनी पे दिल आ गया. चाय तर वाजते त्या मम्मी भांडे घासायला बसून गेली माझी. चाय होत नाहीये मग मला माझी मम्मी चाय नाही दिला लवकर. मी वॉटर प्यायचीच नाटक करू. टिकाई टिका समझो निभाई नहीं टिकाई टिका समझो निभाई नहीं टिकाई टिका समझो निभाई नहीं. काटी रात मेरे खेतों में तू आई नहीं काटी रात मेरे खेतों में तू आई नहीं काटी रात मेरे खेतों में तू आई नहीं. आया हूँ मैं घर से रजाई नहीं लेके आया मैं घर से रजाई नहीं आई तू तो आई नहीं ओ नहीं आई तू तो आई नहीं ओ काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. भाई बहुत झाला डान्स पाहून मग म्हणेल डान्सच करता म्हणे मुलगी. मैं तो सच के सवर के
भाई येतं आमच्या इथं चालतच राहील. मी तुम्हाला हा व्लॉग मध्ये बघायला भेटेल की मी आहे तशी थोडी पागल म्हणू शकता तुम्ही लोक. जवानी तेरी जार में है पटाई नहीं तेरे चक्कर में दूसरी पटाई नहीं. तीन बार हो गया बड़ो तू आई नहीं बाकी रात मैंने फेतो में तू आई नहीं. आमच्या घराकडे बनत आहे हे मंदिर. तर त्याच्यासाठी एक काकाजी आले होते. ती म्हणत होते माझी मम्मी तिची सदस्य आहे ना मंदिराची. आमची मम्मी सर्व कामात असते. आमची मम्मी सर्व कामात जाते पण. तर वर्गणी मागायला चला म्हणे. मंदिर बनलं तर नक्की मी तुम्हाला त्या व्लॉग मध्ये दाखवीन मंदिर कसा बनला आमच्याकडला. तर नक्की दाखवणार मी व्लॉग मध्ये की आमचं मंदिर कसा बनलं काय बनलं है की नाही. बरोबर आहे. तुम्हाला पण दाखवणं जरुरी आहे ना. मी ते गाणं ऑफ करून ठेवलंय. गोड झाला वा रे वा. फिक्का झाला तर फिक्का झाला. गोड झाला तर गोड झाला. हे मी केलं. मी करते काम. मम्मी मी काम नाही करत का ग. वा खोटं बोलायला हेच भेटलं तुला. काम नाही करत मम्मी. आजकालची पिढी का करत आहे का. हा बाई घुमाचं काम. यार घुमू बी नाही देत यार तुम्ही लोक आम्हाला. जाऊ द्या. हे बघा माझी मम्मी बडे आरामशीर चाय. माझ्या मम्मीचं नाव काय लताबाई असं नाव आहे आमच्या मम्मीचं. तर मंडळी चला आता आपण आपले कामं करूया. नाही तर आपली मम्मी आपल्याला खूप कारण की कामं करणं खूप जरुरी आहे. कामं करून मला जॉबला पण जायचं आहे म्हणून कामं करूया. भेटते मी तुम्हाला काम झाल्यानंतर. जॉबचा जायचा अगोदर मिळते. चला तर मंडळी आपण झालं ऑफिससाठी रेडी. मम्मीनं पण टिफिन रेडी करून दिला आहे. आता त्याला पॅक करायचा. टिफिन रेडी आता त्याला पॅक करायचा आणि आपण जाऊ आता ऑफिसला. आणि आता तुम्हाला भेटू मी डायरेक्ट सायंकाळी. सायंकाळी आल्यावर तोच आपला कंटिन्यू राहणार आहे ब्लॉग की काय झालं ऑफिसमध्ये काय नाही. तर ठीक आहे भेटूया सायंकाळी. आता आपण जातो आपल्या ऑफिसला. आणि आता माझ्या ऑफिसने जायचं आहे तर गाडीची चाबी पण घ्यावं लागेल. गाडीची चाबी घेतली आहे. आणि आमच्या शिनचॅन माझं फेवरेट कार्टून आहे शिनचॅन. खूप जास्त आवडते मला त्याच्यासारखं व्यक्ती. मजेदार हसी मजाकवाला. चल ठीक आहे तर आपण भेटूया सायंकाळी. चला तर मंडळी भेटूया. जाऊया ऑफिसला. कसं काय मंडळी आता आपण आलो जॉबवरून. बाबा रिटर्न आलो. थंडी आहे म्हणजे जास्त नाही आहे आता थंडी. 2-3 दिवस झाले माहीत नाही काय झालं तर आपण आता घरी आलो. मम्मीनं स्वयंपाक आज लवकर केला माझ्या मम्मीनं स्वयंपाक. हा मम्मी आज लवकर केला. आज मला उपास नाही म्हणून लवकर केला का स्वयंपाक. बघा आज माझ्या घरी पूर्ण स्वयंपाक. दाण्याची आमटी हे हलवा हे बघा पोळ्या टाकणं सुरू आहे. त्यांचा बी नाही का हा म्हणजे ज्या दिवशी उपास राहिला त्या दिवशी स्वयंपाक लेट. ज्या दिवशी काही नाही राहिलं भूक लागली नाही राहिली जास्त त्या दिवशी लवकर. म्हणजे हे 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 खूप आहे ना मम्मी. हा मम्मी हे ठीक आहे ना तुझं. हो असं आहे. तर मंडळी चला आपण आता फ्रेश होऊन लवकर लवकर मी तुम्हाला भेटते आता जेवायच्या वेळेस. जेवण दाखवते काय आहे जेवण काय नाही आहे. चला तर भेटूया आपण. तर मंडळी बघा माई जॉबवरून येते तर फ्रेशवाले चेहऱ्यावर तर पाणी घ्यायला तर आता मौत येते कारण की थंडी सुरू आहे भाई. थंडी म्हणी आपण चेहऱ्यावर पाणी नाही घेत. सायंकाळचं मौत सुरू आहे म्हणजे एकदम अलग लेवलचं. असं वाटते बाप रे जीवावर येणेवाला काम सुरू करायला लावत आहे आम्हाला असं वाटते. म्हणून मी थंडीच्या चेहऱ्यावर पाणी नाही फक्त वॉश करून घेते हलका हलका. ते पण गरम पाणी ठेवायला लावते मम्मीला. ही गरम पाणी पाहिजे अशी गोष्ट आहे. ते म्हणते ना नागपूरचे लोक म्हणजे घातक सर्वात जास्त असं वाला काम आहे. आता मम्मीने पूर्ण स्वयंपाक रेडी केला आहे. आपण जेवायला जाऊन यार मम्मीलाच करायला लावते असं म्हणत असेल पण का करते मी पण करते असं नाही करत मी. पण ते माझ्या मूडवर आहे का मी कधी करणार म्हणून. चला काम आहे जेव्हा आवड आहे तेव्हाच नाहीतर नाही म्हणजे नाही. चला काम आहे. आता मम्मी जेवण आणलं आहे जेवण करूया. सांगूया तुम्हाला काय काय जेवलं तर दाखवू पण या. दाखवणार मी असं नाही आहे नाही दाखवणार म्हणून.
हे बघा आपलं जेवण, चावल, आमटी, पोळी ने मम्मीने हलवा. हे बघा मम्मी हलवा खातच आहे. मम्मी हलवा कसा बनला का? मी बनवला. मी बनवला. छान तर होणारच आहे. या तुम्ही बी मंडळी हलवा खायला. लोक म्हणतात मुली क्रिकेट पाहत नाही, मुलीला क्रिकेट समजत नाही. पण मी सांगतो मला क्रिकेट खूप आवडते, खूप म्हणजे खूप. आणि मी क्रिकेट बघते म्हणजे बघतेच, कारण की माझे फेवरेट आहे क्रिकेट. स्पोर्टमध्ये सगळ्यात चांगलं मला वाटते क्रिकेट. खरं सांगतो पण क्रिकेट आवडते खूप जास्त. पांड्या इन द हाफ. हार्दिक पांड्या करत आहे. एक विकेट घेतली हार्दिक पांड्यानं. भाई साहब लगातार 2 विकेट ले भाई वरुण चक्रवर्ती ने. हैंड्स ऑफ ब्रो. मैच फंसी जा रही थी. अच्छा हुआ विकेट ले ली, तो फंस गई थी. मंडळी मला तर वाटते इंडिया जितणार आहे, कारण की आपण इंडियामध्ये राहतो तर सपोर्ट तर इंडियालाच करून हारो या जितो आपल्याला काही लेनदेन नाही, पण इंडियाच जितात हे आहे. ते हारो तरी आम्ही त्यांच्या सपोर्ट आहे, जितो तरी आपण त्यांच्या सपोर्ट आहे. चल ठीक आहे. तर मंडळी आपण आता झोपायची रेडी करावं की मॅच खतम होणारच आहे आणि आता मला डिस्टर्बन्स नाही पाहिजे, म्हणून मी आता ब्लॉग बंद करेन, म्हणजे ऑफ करणार. कारण की आता मतलब पाहायचे आपल्याला का लगातार कोण जितते कोण नाही. ते आता एंडिंग आहे तर थोडं चांगलं वाटते. तर ठीक आहे, उद्या भेटूया आपण न्यू थर्ड ब्लॉग मध्ये. चला ठीक आहे, गुड नाईट मंडळी. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटते, काय वाटते मला कमेंट, लाईक, शेअर करून सांगा. ठीक आहे, चलो गुड नाईट.